आपलं जे इंडियन कल्चर आहे, मी म्हणते की वी आर सो लकी की तिथे ती फॅमिली असते, म्हणजे सासूबाई आहेत, सासरे आहेत किंवा ती मुलगी आहे, ते एकत्र राहत आहेत. त्याच्यामुळे एक त्या स्त्रीकडे पण तो अनुभव आहे प्रेग्नन्सीचा की हे असं होतंय, म्हणजे हे असं होणं नॅचरली आहे. आपल्या क्लासचा खूप छान उपयोग होतो. ओके, मी हे बघितलंय. आम्ही हा गर्भसंवाद जो साधतो, गर्भसंवाद आम्ही जो सांगतो, त्याच्यामध्ये आम्ही बाळाच्या बाबाला खूप वेळा बोलायला लावतो. प्रिनेटल योगा किंवा गर्भसंस्कारचा क्लास ही एक जबाबदारी आहे. त्या पिरियडमध्ये काय होतंय, म्हणजे काय गरजेचं आहे हे समजणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तुम्ही जिममध्ये जाताय आणि जिममध्ये तुम्ही जाताय, तिथे एक कोणीतरी योगा इन्स्ट्रक्टर येत आहे आणि तुम्ही म्हणाल की नाही, मी त्यांनाच विचारलं आणि आय कंटिन्यूड. आणि त्या केसमध्ये जर असं झालं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने योगाभ्यास करता आहात आणि ते बाळच खाली आलं, पिशवीचं तोंडच ओपन झालं, तर कोण जबाबदार? योगा सेशन्स जेव्हा होतात त्यामध्ये तुम्ही सेपरेट मंत्रासाठी पण तितका वेळ देतात, कारण त्या पण गोष्टी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात गर्भसंस्कारच्या वेळी. सो हे कोणते मंत्र असतात? तर मंत्र नाहीये, ते मंत्रशास्त्र शब्द आहे. ओके, त्याच्या मागे पण सायन्स आहे. आणि त्याची डेफिनेशन काय आहे? मननात त्रायते इति मंत्र. माझ्या मनामध्ये ज्या वेळेला मी कुठल्या गोष्टीची भीती बाळगते किंवा मी खूप एक्सायटेड असते, म्हणजे माझी एनर्जी जी आहे ही एनर्जी खूप जास्त आहे किंवा माझी एनर्जी खूप कमी आहे, तर दोन्हींसाठी पण युक्तीने वापरायची गोष्ट आहे मंत्र. भीती म्हणजे तिच्या मनामध्ये आहे, नॉर्मल डिलिव्हरी होईल की नाही वगैरे, मग त्यावेळेला मी तिला सांगते की तू दुर्गा 32 नामावली. तुम्ही लक्षात घ्या की ह्या गर्भसंस्कार जो क्लास आहे याच्यामधून तुम्ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पण उन्नत होत जात आहे. बरोबर. नमस्कार मॅम. नमस्कार. सो आपला हा सेकंड पॉडकास्ट आहे आणि पहिला पॉडकास्ट बऱ्याच लोकांनी पाहिला आहे आणि खूप सुंदर कॉमेंट्स आहेत. गर्भसंस्कारावरती आपला हा पॉडकास्ट चालू आहे आणि त्यालाच घेऊन प्रश्न कंटिन्यू करतो. सो मला विचारायचं की न्यूली मॅरिड कपल जेव्हा कन्सीव्ह झाल्यानंतर ना, घरामध्ये अशी सिच्युएशन पण असते जिथे भांडणं वगैरे होत असतात, कोणाकोणाचे डिवोर्सपर्यंत पण केस गेलेली असते. सो ह्या सगळ्या गोष्टींचा बाळावर परिणाम होतो का? निश्चितच हा खूप महत्त्वाचा विषय आहे बरं का. कारण काय होतं माहिती आहे की प्रत्येक गोष्ट जी आहे ना, तर ती बाळापर्यंत पोहोचते. आणि हा प्रश्न तुम्ही विचारलात तर म्हणजे मला हे लक्षात येतं आहे की तुमचा अवेअरनेस या सब्जेक्टमध्ये किती आहे. कारण आजकाल आता साधी गोष्ट आहे की मी समजा तुम्हाला म्हटलं काही प्रश्न विचारता, ह्याचा काय संबंध आहे, असं जर मी तुमच्याशी बोलले आणि आवाज वगैरे वाढवला तर काय होणार आहे? लगेच तुमचं शिवरिंग होईल इथपर्यंत की घाम येईल, चिडचिड होईल, हो की नाही? मी चुकलो वगैरे नाही, किंवा काय हे असं काय, ही काय बोलण्याची पद्धत आहे? नॉर्मली डे टू डे लाईफमध्ये ह्या गोष्टी होतात. ज्या वेळेला तुम्ही घरामध्ये आहात आणि घरामध्ये ह्या गोष्टी होतात, त्यावेळेला त्या बाळापर्यंत तर त्या आईच्या थ्रू पास ऑन होणारच आहेत, तिच्या स्ट्रेस थ्रू पास ऑन होणारच आहेत. कारण लक्षात घ्या की तिचं प्रत्येक ब्रीथ, तिचं श्वास आहे, तिचं रक्त आहे, प्रत्येक गोष्ट त्या बाळापर्यंत जाते. ओके, त्यामुळे ते पास ऑन होणारच आहे. जसा एखादं म्हणजे मी म्हणते की पॉझिटिव्ह गोष्ट आहे तशी निगेटिव्ह. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या की आता साधारणतः 4थ्या महिन्यामध्ये, 5व्या महिन्यामध्ये त्या बाळाचे आता कान पण डेव्हलप झालेले आहेत, त्याला ऐकायला येते बाळाला सगळं. म्हणजे आईच्या अवतीभोवती जे काही चालू आहे, जे काही आवाज आहेत, हे आवाज काय आहेत, याच्यामुळे माझ्या आईचा स्ट्रेस किती वाढतोय हे बाळाला कळतं. म्हणजे माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत, मी तुम्हाला सांगेल की फॅमिलीमध्ये असं बऱ्याच वेळा होतं ना की एक व्यक्ती असते, ती आपल्याला आवडत नाही, पण म्हणजे आपण त्या व्यक्तीला आपण चेंज करू शकत नाही आणि तिचा ओव्हरलॅप जो असतो तो पण चेंज करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की असेल कोणीतरी त्यांचं एक रिलेटिव्ह असं, आणि मग म्हणजे माझ्या ह्याच्यातलं एक उदाहरण सांगते, माझ्या क्लासमधलं एक उदाहरण सांगते की ती जी मुलगी माझ्याकडे क्लासला यायची ना, तर तिच्या सासूची जी बहीण होती, तर तिला सवय होती की
ती काहीतरी बोलणार. ओके. मग ती काहीतरी बोलली की मग ही म्हणायची की का त्या मला बोलतात. ओके. प्रत्येक गोष्ट हां म्हणजे हां की हां ठीक आहे, किंवा त्या जर काही सांगतील तर ती म्हणायची की ठीक आहे, मी सासूबाईंनी सांगितलं असतं तर मला काही वाटलं नसतं, आम्ही एका घरात राहतो ना, बट वाय शी इज इन्सिस्टिंग. आणि ती अशा प्रकारे काय हे करते. आणि मी तिला म्हणायचे की ठीक आहे, आता आपल्याला काही करू शकतो का, मग तू हे कर, मग तू ते कर, मग तू असं कर ते कर वगैरे, आपण काहीतरी सांगायचो की हां ठीक आहे ते येणार आहेत ना, मग तू मंदिरात जा कुठेतरी त्यावेळेला किंवा काहीतरी आपण वेळ असं त्यातनं त्याला सांगितलं जायचं. त्याच्यानंतर तिची डिलेवरी झाली आणि म्हणजे तुम्हाला हे पटणार नाही, पण ज्या वेळेला आता काहीही संबंध नाही, ते बाळ आहे ते 1-2-3 महिन्याचं झालं आहे, ते बाळ तिच्या सासूबाईंकडे राहतं, पण ते जेव्हा 3 महिन्याचं बाळ तिच्या त्या सासूबाईंची बहीण आहे त्यांच्या मांडीवर दिलं की ते बाळ रडायला लागतं. अच्छा. मग हे कसं काय होतं. बरोबर. हे सगळं तिथपर्यंत पोहोचलंय त्याच्यामुळे. ज्यावेळी ते प्रेग्नन्सी मध्ये होतं तेव्हा त्यांना त्या बाळाला पण माहिती आहे हां त्या एनर्जीज. हां तर हे जे आहे ना, तर हे जे कनेक्ट आहे. आणि म्हणून मी सांगते की खूप वेळा आता जसं की आता मुलं, मी म्हणते ना की होणारा बाबा जो आहे तर तो बाबा पण खूप काळजी घेत असतो प्रत्येक गोष्टीचा, पण बऱ्याच ठिकाणी असं असतं की तो खूप लाडोबा असतो की मी तो एकटाच आहे, त्याने हे कधी केलेलंच नाहीये, ते कधी केलंच नाहीये. ती मुलगी पण म्हणते मी माझ्या घरी पण मी केलेलं नाहीये, हे नवीन आहे माझ्यासाठी पण हे नवीन आहे, मग मीच का करायचं. आणि तिथे कुठेतरी त्या दोघांमध्ये क्लॅशेस जे आहेत ते सुरू होतात की ती म्हणते की मी आई होणार आहे, मी हे सगळं कॅरी करते, पण तू पण बाबा होणार आहे, तर तू काहीतरी चेंजेस कर ना. बरोबर आहे. आणि हे जे क्लॅशेस आहेत ना, तर त्याच्यामध्ये तिच्या बोलण्यात की तुला काही कळत नाही का, तुला काही करायचं नाही आहे का, हे जेव्हा वारंवार यायला लागतं तर त्यावेळेला असं होतं की म्हणजे कारण तिचं इरिटेशन आहे, तर तिथे लक्षात घ्यायला पाहिजे की तिथे तिला नुसतंच अरे असं सिंपथी नको आहे, तिथे तिला तिच्या बरोबर तू हवा आहेस प्रत्येक गोष्टीमध्ये. अरे हे पाहिजे का, हे करूया का, असं करायचं का, किंवा ती काही सांगते तर ऐकून घे ना, असं नको ना हे करू की तिला हां ठीक आहे हिचं हे रोजचंच आहे असं नाही ना. तर मग त्या केसेसमध्ये कसं होतं माहिती आहे का की तिचं जे हे बोलणं आहे ना, तर त्या बाळाला असं वाटायला लागतं की हा बाबा जो आहे हा फक्त माझ्या आईला त्रासच देतो. समजलो. त्याच्यापर्यंत हेच पोहोचतं. आता काय होतं माहिती आहे का की डिलिव्हरी होते, बाळ येतं वगैरे सगळ्या गोष्टी होतात. आता त्या बाळाच्या डोक्यामध्ये फिक्स आहे की ह्याने माझ्या आईला त्रास दिलेला आहे. ज्या वेळेला तो बाबा त्या बाळाला घेतो की बाळ लगेच सुरू होतं टॅ करून रडायला. बरोबर. कारण त्याला त्रास द्यायचा आहे बाबाला, आता बदला घ्यायचा आहे. आणि काय होतंय आता, ती काय म्हणते बघ तुला बाळाला सुद्धा सांभाळता येत नाही. बरोबर. स्टोरी कंटिन्यू. त्यासाठी आपल्या क्लासचा खूप छान उपयोग होतो. ओके. मी हे बघितलंय. आम्ही हा गर्भसंवाद जो साधतो, गर्भसंवाद आम्ही जो सांगतो त्याच्यामध्ये आम्ही बाळाच्या बाबाला खूप वेळा बोलायला लावतो. मग हे गर्भसंस्कार जेव्हा जे कोचिंग चालू असते त्यावेळी बाबा पण असतात त्याच्यामध्ये? नाही, काही सेशन्स बाबाला असतात, कपल सेशन्स असे फार घेतले जात नाहीत. ओके. पण हे जेव्हा आम्ही सांगतो ती कन्व्हे करते त्याला की हे तुला करायचं आहे, की गर्भसंवाद म्हणजे काय नाही की बाळाशी बोलायचं आहे, अशा प्रकारे बोलायचं आहे, हात ठेवून पोटावरती बोलायचं आहे किंवा काय. आणि हे केल्यानंतर म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही आपले बाबा जे आहेत तर त्यांच्याकडे ती बाळं इतकी छान राहतात. म्हणजे बाळाला असं होतं की त्या बाळाकडे बघून म्हणजे तो जो बॉन्ड डेव्हलप होतो ना, तर तो इतका सुंदर असतो की बस. तर हा गर्भसंवाद काय आहे हे त्यांना इंट्रोड्यूस केलं जातं की बाळाचे कान डेव्हलप झालेत, आता त्याला ऐकायचं आहे. मग आता समजा की ती पुस्तक वाचते पण तिला कंटाळा आला आहे ना, मग समजा तिच्या बाबाला मी सांगते की आता एक काम करायचं, मोबाईल बाजूला ठेवायचा रात्री आणि अर्धा तास एखादं बुक तू रीड कर बरं. मग तो काय करतो, तो त्या बाळाला सांगतो की मी ना तुला गोष्ट सांगणार आहे आता, किंवा मी आईसाठी हे रीड करतो. तिच्या पोटावर हात ठेवून हा
जेव्हा सांगतो आणि तर त्यावेळेला तो आवाज पण ओळखीचा वाटतो. बरोबर, कारण तो आधीपासूनच ऐकतोय. हां. आणि प्लस म्हणजे जे रीडिंगची ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये ते दोघं जण नवरा बायको इन्व्हॉल्व्ह होतात. प्लस त्या बाळाला पण ते गोष्ट म्हणजे गोष्टी त्याच्यापर्यंत पोचणं, रीडिंग हे सगळं तिथे साधलं जातं ह्या क्लासमधनं. हे लक्षात घ्या. म्हणजे संस्कार हा जो क्लास आहे ह्याच्यामध्ये खूप गोष्टी होतात. म्हणजे इट इज नॉट की ती काहीतरी म्हणजे ती करते आणि असं नाही आहे. त्या फॅमिलीचा तो बॉन्ड डेव्हलप होणं, त्या बाळाची ती डेव्हलपमेंट होणं, प्रत्येकाने आपली रिस्पॉन्सिबिलिटी आणि आपला रोल परफेक्टली तिथे करणं. बरोबर. हे जे आहे ना, तर हे सगळं ह्या क्लासमुळे साधलं जातं. म्हणजे बाबांसाठी पण गर्भसंस्कार हा जो कॉन्सेप्ट आहे हा तितकाच इम्पॉर्टंट आहे. अगदी अगदी. म्हणजे मी म्हणेल ना, कारण कसं आहे हे लक्षात घ्या की आता प्रेग्नन्सी ही म्हणजे पूर्वीसारखं नाही आहे ना की म्हणजे 3 बाळं झाली आहेत, 4 बाळं झाली आहेत. आता एकच प्रेग्नन्सी असते. ते बाळसुद्धा तेवढंच प्रेशियस असतं. आणि मग प्रेग्नन्सी तर प्रेशियस आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला काय इनपुट्स द्यायचे हे खूप महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, समजा जर मी म्हणजे शिरा करते, मी घाईगडबडीने आज शिरा केला आणि तो शिरा म्हणजे हां ठीक आहे तू शिरा खाऊन घे रे असं केलं आणि तुम्ही म्हणालात की ठीक आहे म्हणजे मी खातो, पण माझं एवढी ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आणि तो थंड झालेला शिरा तुम्ही खाल्ला तर त्याच्यात ती मजा येणार. बरोबर आहे की नाही? पण जो प्रसादाचा शिरा असतो तो बघा बरं तुम्ही, तो थंड झालेलाही जरी खाल्ला तरी त्याच्यामध्ये किती हे राहतं. तो जो आहे ना तो डिफरन्स इथे साधला जातो. समजलं. म्हणजे तुम्ही अननोईंगली संस्कार करताच, पण जेव्हा तुम्ही ह्या प्रेग्नन्सी योगासाठी किंवा प्रिनेटल योगासाठी जॉईन करता, गर्भसंस्कार करता, तेव्हा त्या क्वालिटीज एनरिच होतात आणि त्या तुम्हाला दिसतात, त्या तुम्हाला लक्षात येतात. जे जॉईंट फॅमिलीज असतात, सासू सासरे पण घरी आहेत, तर त्यांच्यासाठी पण त्या गर्भधारणेनंतर त्यांचं पण काही इम्पॉर्टंट रोल असतो का, जो त्यांना लक्षात ठेवायचा आहे थ्रू आउट प्रेग्नन्सी? नक्कीच. आता इथे काय आहे माहिती आहे का की आपलं जे इंडियन कल्चर आहे, मी म्हणते की खूप वेळा ना की वी आर सो लकी की तिथे ती फॅमिली असते. म्हणजे सासूबाई आहेत, सासरे आहेत किंवा ती मुलगी आहे, ते एकत्र राहत आहेत. त्याच्यामुळे एक त्या स्त्रीकडे पण तो अनुभव आहे प्रेग्नन्सीचा की हे असं होतंय, म्हणजे हे असं होणं नॅचरली आहे. आणि एक आपण म्हणू शकतो हेल्पिंग हँड म्हणून असतं घरी की ठीक आहे तुला काही म्हणजे तुला काही लागलं तर मी आहे किंवा तुला काही हे करायचंय तर मी आहे. हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे कित्येक ठिकाणी मी हे बघितलेलं आहे की काही म्हणजे माझ्याकडे ज्या मुली येतात तर त्यांच्यामध्ये जेव्हा म्हणजे तिची आई बोलते त्यावेळेला ती म्हणते की मला तिची काळजी नाही वाटत तो, कारण तिच्या सासूबाई तिच्या जवळ आहेत प्रेग्नन्सीमध्ये. तर हे जे आहे ना की आपली काळजी घेणार आणि सासू जी आहे शेवटी तिचंच जनरेशन पुढे येत आहे ना त्या गर्भात. हां, तर त्याच्यामुळे ते काळजी घेतात. पण इथे एक थिन लाईन लक्षात घ्यायची आहे बरं का, की आपल्याला ती काळजी घ्यायची आहे पण आपल्याला इंटरफिअर नाही करायचं. प्रत्येक गोष्ट तू अशीच कर असं झालंच पाहिजे किंवा आपल्या फॅमिलीमध्ये असं काय म्हणू शकतो की ये हमारा रिवाज आहे आणि असंच झालं पाहिजे, तर हे नाही. म्हणजे हे अजिबात नाही. कारण तिचं अपब्रिंगिंग खूप वेगळं आहे. ओके, तुम्ही तिला सांगा आपण असं करूया का, आपण असं करू शकतो का, ते महत्त्वाचं आहे. पण काही वेळेला तिच्या कलांनी घेणं पण खूप गरजेचं आहे. पण जिथे समजा ती चुकती आहे तर तिथे ते म्हणजे रेक्टिफिकेशन करणं तुम्ही ते पण खूप गरजेचं आहे. बरोबर की नाही म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे लाईफस्टाईलमध्ये तिचं काही चुकत असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील तर त्यात तुम्ही सांगा हक्काने आणि त्या गरजेच्याच आहे असं मी म्हणेल. ओके. आता गर्भसंस्कारासाठी म्हणजे मला हा प्रश्न विचारायचा आहे की योगा बऱ्याच ठिकाणी शिकवतात. आपल्या
इंडियामध्ये पण खूप चांगला योगा डे साजरा केला जातो. सो मी जर कुठेही जर गेलो योगा शिकण्यासाठी तर तिथे हे प्रीनॅटल योगा शिकवतात का? मी तुम्हाला एक प्रश्न विचारते आता, की आता डॉक्टर्स आहेत, ओके, बरोबर, आणि खूप सारे डॉक्टर आहेत, पण स्पेसिफिकली तुम्हाला असं झालंय की तुमचं दात दुखतोय, तुम्ही जनरल प्रॅक्टिशनरकडे जाणार किंवा ENT कडे जाणार का? नाही, डेंटिस्टकडे जाणार, बरोबर आहे की नाही? मग इथे हे लक्षात घ्यायचं आहे की प्रीनेटल योगा, लक्षात घ्या, प्रीनेटल योगा किंवा गर्भसंस्कारचा क्लास ही एक जबाबदारी आहे. ओके, तिला त्या पिरियडमध्ये काय होतंय, म्हणजे काय गरजेचं आहे हे समजणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ओके, म्हणजे तुम्ही जर समजा की कुठेही मी जाईल आणि मी करेल, साधी गोष्ट आहे की आज जर तुम्हाला डिलेव्हरीसाठी तुम्हाला जायचं आहे डॉक्टरांकडे, गायनाकोलॉजिस्टकडे तुम्ही जर हॉस्पिटल निवडता तर तुम्ही 4 गोष्टी बघता. तुम्ही काय बघता? त्या डॉक्टरचं क्वालिफिकेशन काय आहे, हॉस्पिटल कसं आहे, फॅसिलिटीज काय आहेत, काय नाही आहेत. मग मी म्हणते की तुम्ही प्रीनेटल योगा एक्सपर्ट ज्या वेळेला निवडता त्यावेळेला पहिल्यांदा तुम्ही हे बघितलं पाहिजे की त्या प्रीनेटल योगा एक्सपर्टचं क्वालिफिकेशन काय आहे, तिचा एक्सपिरियन्स काय आहे, तो लाईव्ह क्लास आहे की नाही आहे, ती तुमच्यासाठी अवेलेबल आहे का, तुमच्या काही शंका येतील त्यावेळेला, हे खूप गरजेचं आहे ना. आता मी ह्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करेल की समजा तुम्ही जिममध्ये जाताय आणि जिममध्ये तुम्ही जाताय, तिथे एक कोणीतरी योगा इन्स्ट्रक्टर येत आहे आणि तुम्ही म्हणाल की नाही, मी त्यांनाच विचारलं आणि आय कंटिन्यूड विथ हिम. आणि त्या केसमध्ये जर असं झालं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने योगाभ्यास करता आहात आणि ते बाळच खाली आलं, पिशवीचं तोंडच ओपन झालं, तर कोण जबाबदार? बरोबर. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट खूप विचारपूर्वक करण्याची गोष्ट आहे. म्हणजे ह्याच्या बाबतीत मी एक तुम्हाला उदाहरण सांगेल की मी जेव्हा हा क्लास घ्यायला लागले तर त्यावेळेला माझ्याबरोबरच एक जण होते, म्हणजे ह्याच्या संदर्भातली खरं तर माझ्याकडे खूप उदाहरणं आहेत की माझ्याबरोबरचीच एक जण होती आणि ती प्रेग्नंट होती. तर त्यावेळेला आणखी एक मैत्रीण की जिनं योगा टीचर मी झालेलो, बरोबर, आणि त्याच्यानंतर माझी ही एक्सपर्टी, मी ह्याच्यामध्ये काम करत होती. तर ती म्हणली, अरे तेरे को मालूम है ना वो प्रेग्नेंट है? तो हाँ मालूम है. तो तू उसे फ़ोन करके बता दे ना उसने क्या करना है क्या नहीं करना है. नहीं, ये फ़ोन पे बताने की बात नहीं है. बरोबर. दो शी इज़ अ योगा टीचर, इट इज़ नॉट की मी तिला काहीतरी फोनवरती ॲडवाईस देईल. नाही, योगा टीचर है तो मालूम तो रहता ही है ना बेसिक. सो आय टोल्ड हर की दिस इज नॉट बेसिक, बरोबर, दिस इज समथिंग ॲडव्हान्स. या, सो ते तुलाच ॲज अ योगा टीचर जर लक्षात येत नाही आहे तर मग बाकीच्यांची काय गोष्ट. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आणखी एक सांगेल की आता म्हणजे एक जण होत्या, त्यांचा मला फोन आला आणि त्या म्हणाल्या की मी स्वतः, म्हणजे त्यांचा आणि माझा परिचय नाही आहे, पण मी स्वतः योगा हे आहे, योगा ट्रेनर आहे म्हणाल्या, आणि माझी सून योगा हे करते, तर मला क्लासबद्दल माहिती सांगा. मी रेग्युलर, आता त्यांना तर योगा माहिती आहे म्हटल्यानंतर मी व्यवस्थित त्यांना सगळी माहिती सांगितली. माहिती सांगितल्यानंतर मी त्यांनी नॅचरली वेळ किती आहे, काय आहे आणि फीस किती आहे. मग मी फीस जेव्हा सांगितली त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तुम्ही एक काम करा ना म्हणे, मलाच सांगून द्या ना काय घ्यायचं आहे काय नाही, तसंही मी ट्रेनिंग देते, सो आय विल ट्रेन हर. तर आय वॉज म्हणजे शॉक्ड की असं कोणी कसं बोलू शकतं ना. तर मग मी थोडं एक म्हणजे पॉज घेतला आणि म्हटलं की तुम्ही योगा घेता किंवा ती योगा करते का, काय करते ती सगळं करते, कपालभाती वगैरे. हो, कपालभाती करते ती. हो. मग त्यांना मी म्हटलं की इट इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन प्रेग्नन्सी, आणि हेच जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही 2 जीवांशी खेळताय. सो त्यातली एक तुमची सून आहे जी गर्भवती आहे, तर हे चुकीचं आहे हे तुम्हाला असं वाटत नाही का? तर हे जे आहे की काय कॉन्ट्राइंडिकेटेड आहे, काय नाही करायला पाहिजे, किंवा
स्पेसिफिकली कधी काय करायला पाहिजे हे कळणं खूप गरजेचं आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी सगळ्यांना हेच सजेस्ट करते की तुम्ही प्रिनेटल योगा करा, गर्भसंस्कारचा क्लास जॉईन करा, पण तत्पूर्वी तुम्ही हे बघा की त्या प्रिनेटल योगा जी आहे एक्सपर्ट, तिचा एक्सपिरियन्स काय आहे, तिचं क्वालिफिकेशन काय आहे, ह्या फील्डमध्ये तिने काय काम केलेलं आहे. कारण हा अवेअरनेस असणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. मी ऐकलं की योगा सेशन्स जेव्हा होतात त्यामध्ये तुम्ही सेपरेट मंत्रासाठी पण तितका वेळ देतात, कारण त्या पण गोष्टी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं गर्भसंस्कारच्या वेळी. सो हे कोणते मंत्र असतात? म्हणजे जसं आपण नेहमी रोज ओम नमः शिवाय, राम राम आपण जसं हे करतो ते तसेच असतात की हे वेगळे मंत्र आहेत? ओके, आता मंत्र तर मंत्र नाही आहे, ते मंत्रशास्त्र शब्द आहे. ओके, त्याच्या मागे पण सायन्स आहे आणि त्याची डेफिनेशन काय आहे, मननात त्रायते इति मंत्र. ओके, मग माझ्या मनामध्ये ज्या वेळेला मी कुठल्या गोष्टीची भीती बाळगते किंवा मी खूप एक्सायटेड असते, म्हणजे माझी एनर्जी जी आहे ही एनर्जी खूप जास्त आहे किंवा माझी एनर्जी खूप कमी आहे, तर दोन्हींसाठी पण युक्तीने वापरायची गोष्ट आहे मंत्र. ओके, म्हणजे जर एखादी गर्भवती आहे आणि ती गर्भवती मला माहिती आहे की ती खूप भीती म्हणजे तिच्या मनामध्ये आहे, नॉर्मल डिलिव्हरी होईल की नाही वगैरे, मग त्यावेळेला मी तिला सांगते की तू दुर्गा 32 नामावली म्हण. ओके, पण ज्या वेळेला एखादी गर्भवती खूप ॲग्रेसिव्ह आहे, ओके, स्टबन आहे, त्यावेळेला मी तिला दुसरा मंत्र सांगते. ओके, आता ह्याच्यामध्ये कसं असतं की मंत्र आहे, काही हस्तमुद्रा आहे की म्हणजे हाताचं जसं आता तुम्हाला माहिती आहे ज्ञानमुद्रा ही सगळ्यांना माहिती आहे, तर त्याप्रमाणे मग हे ज्या वेळेला आता फॉर एक्झाम्पल आता तुम्ही येत आहेत इथे, ओके, आणि ट्रॅफिक आहे, ट्रॅफिकमध्ये तुमच्या गाडीला कोणीतरी गाडी घासली, ओके, आणि म्हणजे आपल्याला असं खूप चिडचिड होती, आपण कंट्रोल करतोय आणि कोणीतरी तुम्हाला शिवी दिली, काय होतं? बरोबर, अजून ते आतमध्ये असं एकदम आपण रेस्टलेस होतो की नाही. ओके, आता त्याने काय केलं का तुम्हाला? काहीच नाही केलं. फिजिकली काय केलं का? काहीच नाही केलं तुम्हाला. तो काहीतरी बोलला, तो बोलला तरी पण आपल्यावरती परिणाम होतोय. मग लक्षात घ्या, मी जर पॉझिटिव्ह बोलले तर होणार नाही का? बरोबर आहे. मी जर पॉझिटिव्ह बोलले तर होणार नाही का? तर नक्कीच होणार आहे. मग ह्या मंत्रामध्ये लक्षात घ्या की जसं आता रामरक्षा स्तोत्र आहे, तर त्याच्यामध्ये काय आलेलं आहे की अनुष्टुप छंद हा, तर अनुष्टुप छंद हा म्हणजे काय, तर तो छंद आहे, त्याच्यामध्ये ते व्हायब्रेशन्स आहेत, ते आघात आहेत, आणि ते आघात, ते व्हायब्रेशन्स ज्या वेळेला होतात त्यावेळेला ते डायरेक्टली तुमच्या पिट्युटरीवरती, तुमच्या हायपोथॅलमसवरती काम करतं आणि तुमचे हार्मोनी साधली जाते. म्हणून हे मंत्र जे आहेत, स्तोत्र जे आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत. पण मग ह्याच्यामध्ये जसं आता आपण म्हटलं की मी जेव्हा एखादी गोष्ट सांगते तर ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का की इट इज नॉट जनरलाइज. ओके, की म्हणजे मी चालता चालताही म्हणेल किंवा हे करेल, काय म्हणतात त्याला, तर असं नाही आहे. पण आपण हा जो लाईव्ह क्लास घेतो ह्याच्यामध्ये आपण त्यांना काय सांगतो की मी क्लासमध्ये रामरक्षा लावली आहे किंवा मी क्लासमध्ये ओंकार आहे तर तो लावलेला आहे, तुम्हाला शक्य असेल तर त्यावेळेला तुम्ही त्याच्याबरोबर म्हणा. आता काही वेळेला असं असतं की नाही मी जेवण बनवणार आहे, तर ठीक आहे, तू मोबाईलवरती त्यावेळेला जॉईन कर आणि जेवण बनव, काही हरकत नाही आहे. मोठ्या आवाजात तू 10 दिवस ऐकल्यावर 11व्या दिवशी तुझ्या तोंडातनं येणारच आहे, ऑटोमॅटिक येणार. अगदीच आपण म्हणूया की नाही आलं तिच्या, त्या बाळाच्या कानावर पडतंय ना. बरोबर आहे की नाही, आणि ते तिथे साधलं जात आहे ना. तर त्यामुळे हे मंत्र स्तोत्र ही खूप महत्त्वाचे आहेत आणि ते त्या बाळापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, कारण हे आपलं शास्त्र आहे, त्याच्यामागे एक सायन्स आहे आणि ते आपण काय म्हणू शकतो की
ते आपण जोपासलं नाही तर पुढच्या पिढीपर्यंत जायला कसं ना. बरोबर आहे. म्हणजे आजही आपल्या घरी जेव्हा आपण बघतो की आजही संध्याकाळच्या वेळेला जेव्हा दिवा लावतो घरामध्ये, आई दिवा लावते किंवा उदबत्ती लावते, तेव्हा आपल्याला प्रसन्न वाटतं. मग शुभंकरोती आपल्याला आठवतं की शुभंकरोती म्हटलं की आणखी छान वाटतं. तर हे जे आहे हे छान का वाटतं? बरोबर. तर त्याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे. आता इथे लक्षात घ्यायचं आहे की ती गर्भवती जी आहे ती खूप साऱ्या गोष्टी डील करते. मला साधं आहे की मला एक काटा टोचला इथे. तो काटा टोचल्यानंतर काय होतं, मला सारखं इरिटेशन येतं की इथे मला काटा टोचला मी कधी काढते. बरोबर. म्हणजे डोळ्यात काही गेलं तरी मला ते तसं होतं. ओके. आता तुम्ही लक्षात घ्या की तिच्या बॉडीमध्ये, सिस्टीममध्ये 25 वर्ष 30 वर्ष त्या ऑर्गन्सना ती जागा फिक्स आहे. बरोबर. तिथं तो गर्भ वाढतोय. तो वाढताना बाकीचे ऑर्गन्स जे आहेत त्या ऑर्गन्सना तो प्रेस करतोय, थोडंसं त्यांची जागा घेतली जाते. हे जे बदल शरीरामध्ये, शरीराच्या शारीरिक स्थितीमध्ये होतात ते वेगळे. तिच्या हालचालींना लिमिटेशन्स येत आहे. तिला खूप गोष्टी करायच्यात पण तिला नाही करतायत. जसं की तिला खाली वाकून काही घ्यायचं आहे वगैरे, या गोष्टी नाही जमत आहे तिला. ह्या गोष्टी होत आहेत. त्याच्यानंतर ती खूप हळवी झाली आता. कारण म्हणजे तिला असं इन्सिक्युरिटी पण थोडीशी आहे की म्हणजे सगळं होईल ना नीट. बरोबर. आपण ज्याला म्हणतो ना की मन, गर्भवतीचं मन मी नेहमी म्हणते की कातर होतं. ओके. करेक्ट. तर ते तसं झालेलं आहे तिचं. आणि त्या सगळ्या वेळामध्ये तिला दुसरा स्ट्रेस आहे की म्हणजे ती काम पण करते, घरातलंही करते, बाहेरचंही करते, ऑफिसचेही तिला टार्गेट्स आहेत. तिचं एज्युकेशन आज एवढं झालेलं आहे की तिला हे पण पाहिजे आहे की मी कधी जॉईन होईल, मी कशी जॉईन होईल, बाळ आल्यानंतर सगळं व्यवस्थित हँडल होईल ना. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तिला कुठंतरी मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी हे मंत्रशास्त्र तिला उपयोगी आहे. हे लक्षात. हे योगा सकट ह्या पण गोष्टी चालू असतात. हो, नक्कीच. म्हणजे त्या महत्त्वाच्या आहेत. आणि त्या का महत्त्वाच्या आहेत हे तिथे त्यांना कळतं. ते म्हणजे साधं आहे की मी त्यांना एक सांगते की आपण एक काम करूया, तुम्ही आता साधा श्वास घ्या. ओके. घड्याळ, स्टॉपवॉच लावा आणि साधा श्वास घ्या आणि सोडा. आणि आता आपल्याला ह्या पद्धतीने ओंकार म्हणायचा आहे. तुम्ही ओंकार घ्या, म्हणा. ओंकार म्हटल्यानंतर ना मग त्यांना मी म्हणते ड्युरेशन बघा तुमच्या ब्रीथचं किती आहे. ओके. इथे डीप ब्रिदिंग त्यांना शिकवलं जातं. त्या शिकतात, त्याप्रमाणे त्या काम करतात, ज्याचा उपयोग त्यांच्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी होतो. येते लक्षात की प्रत्येक म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं, आपल्या मागच्या पॉडकास्टमध्ये आपण म्हटलं की प्रत्येक पेशी ही तुमची सुसंस्कारित होतेच होते. ओके. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की ह्या गर्भसंस्कार जो क्लास आहे याच्यामधून तुम्ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पण उन्नत होत जात आहे. बरोबर. तर हे जे आहे ना, हे उन्नत होणं खूप महत्त्वाचं आहे. राईट. आणि हा जो वारसा आहे, म्हणजे ही आपली जी म्हणू शकतो की परंपरा आपल्या ज्या समृद्ध आहेत, तर ह्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं जे आहे ही आपली जबाबदारीच आहे ना. बरोबर आहे. तर मॅम, आता जो मागचा पॉडकास्ट झाला होता त्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं होतं की त्यांची जी सासू आहेत त्यांची इच्छा होती की त्यांच्या सुनेने 8 ते 9 म्हणजे 10-12 तासाची ड्युटी केल्यानंतर गर्भसंस्कारांचे क्लासेस जॉईन करायचे. पण ते कुठे ना कुठे थोडं शक्य नव्हतं. तर मला विचारायचं आहे, जे वर्किंग वुमन्स आहेत त्यांना पण जर काम करूनसुद्धा म्हणजे क्लासेस जॉईन करायचे तर ते करू शकतात का प्रॅक्टिकली? आता हे लक्षात घ्या की ज्यावेळेला गर्भसंस्कारचा क्लास, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपलं पहिलं हे जे सेशन आहे ऑनलाईनच आहे, याच्यामध्ये तुम्ही फक्त ते स्तोत्र वगैरे फक्त ऐकता आहे. त्याच्यानंतर दुसरा आपला जो क्लास आहे तो तुमचा लाईव्ह क्लास आहे. तर तो लाईव्ह क्लास ज्यावेळेला तुम्ही सकाळच्या वेळामध्ये करता आणि तुम्ही जाता कामाला,
तर त्यावेळेला तुमचा जो दिवसाची जी सुरुवात आहे ना, तर तीच खूप पॉझिटिव्ह वेने होते. आता ह्याच्यामध्ये आणखी एक आहे बरं का, की खूप वेळा असं असतं की म्हणजे तिथे असंही होतं की सकाळी तिला ऑफिसला जायचं आहे आणि मग तिला सकाळी ऑफिसला जाताना तिला डबा वगैरे पण बनवायचा असतो आणि मग क्लाससाठी ती एक तास वेळ कसा काढेल, हा खूप जणी मला प्रश्न विचारतात. मग मी त्यांना प्रश्न विचारते की ज्या वेळेला उद्या बाळ येणार आहे त्यावेळेला बाळाच्या गरजेनुसार ती अवेलेबल असणार आहे की नाही. ती त्यावेळेला बाळ समजा 6 महिन्याचं झालं आणि ती जॉईन होईल ऑफिसला, त्यावेळेला तिच्या रुटीनमध्ये ती तो वेळ काढणारच आहे की नाही. मग हे सगळं जर तिने आत्तापासूनच प्लॅन केलं तर हे लक्षात घ्यायचं आहे की ज्या वेळेला ती सकाळचा 1 तास जो आहे की मी समजा मी मदतीला कोणाला ठेवेल का, मी पोळ्यांना मावशी ठेवू शकेल का, किंवा डबा बनवायचा आहे तर त्याच्या आणखी काय गोष्टींची तयारी मी करू शकेल, किंवा काय कशासाठी मी हेल्पिंग हँड घेईल, मदत घेईल, आणि हा 1 तास पाऊण तास मला जो काढायचा आहे तो मी काढेल. कारण ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. तुमचं जे उद्या बाळ येणार आहे तर त्या बाळाला तुम्हाला प्रोग्रामिंग करताय तुम्ही. आत्ताच्या भाषेत बोलायचं तर मी एक छोटंसं उदाहरण सांगते की बऱ्याच वेळा असं होतं की जसं मी तुम्हाला म्हटलं मगाशी की आपण त्यांना डाएट प्लॅन पण देतो किंवा काय, आणि ऋतुचर्येनुसार आपण सांगतो पण की आता ही भाजी आहे अवेलेबल तर ही खा किंवा ही करूया, किंवा मग फॉर एक्झाम्पल आता मेथी आहे तर मेथी करण्याच्या रेसिपीज टाका आणि मेथी प्रत्येकीने कशी केली होती त्याचे फोटो जस्ट शेअर करा, असं आपण समजा त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते म्हणजे त्या निमित्ताने ती सगळ्या जणी भाजी करतात, खातात. बाळ जे आहे, बाळाचे टेस्ट बर्ड्स डेव्हलप झालेले आहेत, बाळापर्यंत ती चव जाते. समजलं. ओके. म्हणजे आज जो प्रश्न असतो ना की बऱ्याच वेळा म्हणजे आज जी मुलं शाळेमध्ये आहेत, आपण म्हणूया की त्यांची आई खूप वेळा तक्रार करते ना की तो ना बटाटा आणि भेंडीशिवाय तिसरी भाजीच खात नाही. कारण तू त्याला इंट्रोड्यूसच नाही केली. तू जर तुझ्या प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये तो अवेअरनेस ठेवला असता की अरे हां, हे मी खाल्लं पाहिजे, हे मी खाताना मी काय बोलू बाळाच्या बरोबर, मला शेपूची भाजी अजिबात आवडत नाही म्हणते. एक जण मला सांगत होती मला शेपूची भाजी अजिबात आवडत नाही आणि मी घेऊच शकत नाही आणि तुम्ही सांगताय खा. मग मी तिला म्हटलं हो, आता आपल्याला खायची तर आहेच आहे बाबा शेपूची भाजी, थोडी तरी खायची आहे, मग काय करता येईल बघा बरं, कोण कशी करतं. मग एकीने सांगितलं की मी काय करते, म्हणजे ह्याच्यात ते टाकते, रस्सा पालकमध्ये मिक्स करते आणि मग ते फार ती हे नाही होत, म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड नाही होत. एक जण म्हणाली मला तर खूप आवडते ती, दुसरी म्हणजे इतकी आवडते कशी काय आवडू शकते वगैरे. मग एकीने हे केलं की आपण वड्या केल्या तर कोथिंबिरीच्या वड्यांसारख्या, ओके शेपूच्या वड्या, हां, आणि मग ती केली तर मग मी निश्चितच खाऊ शकते. आणि मग त्या पद्धतीने ती ॲक्टिव्हिटी आम्ही ठरवतो की ठीक आहे आपण ह्या शुक्रवारी ते करूया. आणि आता बाळाला काय सांगायचं आहे, मी त्यांना काय सांगते, आता बाळाशी बोलताना तू बाळाला काय सांगायचं, बाळाला सांगायचं बाळा आज आपण ना शेपूची भाजी खाणार आहोत आणि मला माहिती आहे तुला ही खूप आवडते म्हणून मी आज ती खाणार आहे. अच्छा, असं म्हणजे बोलायचं. हां, बाळाला आपण काय सांगणार आहोत की तुला शेपूची भाजी खूप आवडते म्हणून आपण ती खाणार आहोत. ओके. म्हणजे इथं तुम्हाला लक्षात येत आहे का की आपण ते प्रोग्रामिंगच त्या पद्धतीने करतो. तिथे तो प्रश्न येतच नाही की बाळ हे खात नाही किंवा बाळ म्हणजे माझं बाळ हे खातच नाही किंवा खाण्याच्या बाबतीत ते खूप चूझी आहे, तसा प्रश्नच नाही, तसा प्रश्नच येत नाही. तुम्ही भाजी पोळी काहीही द्या, बाळ आनंदाने खातं. तर ते जे आहे म्हणजे जे आपण म्हणतो ना की वर्किंग आहेत, तर वर्किंग आहेत, तर आता माझ्याकडच्या ज्याला म्हणूया मुली ज्या वर्किंग आहेत ना, तर मध्यंतरी असंच झालं होतं की मॅम आता दर 2 तासांनी खाल्लं तर पाहिजे पण डब्यामध्ये आम्ही काय कॅरी करू. बरोबर.
मग तिथे आम्ही त्यांना गायडन्स देतो. ओके. की तुझा आता म्हणजे 4थ्या 5व्या 6व्या महिन्यात तिने जर खायचंय ते वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. आणि ती जर ऑफिसमध्ये जात असेल 7व्या 8व्या महिन्यामध्ये तिने मधल्या वेळात खाण्याच्या गोष्टी ह्या वेगळ्या आहेत. हां, म्हणजे 2-3 महिन्यांनी प्रत्येक डाईट चेंज होत जाते. हां, म्हणजे ट्रायमिस्टर वाईज डाएट चेंज होणार आहे, कारण त्या बाळाच्या वाढीसाठी काय आवश्यक आहे त्याप्रमाणे आपण त्यांना त्या गोष्टी देणार आहोत. ओके. तर हे जे आहे म्हणजे वर्किंग वुमन ज्या तुम्ही म्हणताय आहे, म्हणजे तर प्रत्येक स्त्री ही वर्किंगच असते बरं का खरं तर. म्हणजे इथे मी थोडंसं रेक्टिफिकेशन करेन की घरी असू दे किंवा ऑफिस, वर्किंगच आहेत, ती वर्किंगच असते. आपण असं म्हणूया तिथे की ऑफिस गोईंग. तर त्यांच्यासाठी थोडंसं टास्क वेगळं असतं. आणि घरात जे आहेत ना तर त्यांना तर खूप वेळा गृहीतच धरलं जातं. म्हणजे मग त्यांनाही तो वेळ काढणं अवघड होतं. तर त्यांनी हे डोक्यात ठेवलं पाहिजे की उद्या मला माझ्या बाळाला जर वेळ काढायचा आहे, माझ्या बाळासाठी मला जर उद्या वेळ काढायचा आहे, तर मला कुठेतरी तो आजपासून सुरू करायला पाहिजे, तो 1 तास काढणं. आणि त्या दृष्टीने गोष्टी ज्या आहेत त्या सुरू होतात. बरोबर आहे. कोणते असे गर्भसंस्कार जे 10 ते 15 मिनटं जर वेळ असेल कुणाकडे तर ते डेली ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांच्या करू शकतील? आता गर्भसंस्कारमध्ये कसं आहे माहिती आहे का की खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही म्हणजे बाळापर्यंत पोहोचवण्यासाठी गरजेच्या आहेत. म्हणजे साधी रांगोळी काढायची म्हटलं तर त्याचे सुद्धा म्हणजे आपण जे म्हणतो की बोटाच्या रिलेटेड ॲक्युप्रेशरचे पॉईंट ते रांगोळी घालताना ते कॉन्सन्ट्रेशन होणं किंवा या गोष्टी ज्या आहेत, तर ही गोष्ट आहे. साधं देवाला दिवा लावताना आपण त्या दिव्याकडे एकटक बघितलं तर तुमची त्राटकसारखी शुद्धिक्रिया होते. किंवा इवन म्हणजे आता माझ्याकडे एक जण होतं, तिचं तर म्हणजे मला तिचं ना खूप कौतुक वाटतं खरं तर. तर ते बाळ आमचं 2 वर्षाचं झालं. अच्छा. शी वॉज वर्किंग. ओके. आणि फॉर्च्युनेटली आता असं आलं आहे की वर्क फ्रॉम होम पण मुलींसाठी असतं. पण तिचं असं होतं की म्हणजे मला ना काहीतरी करायचं आहे, म्हणजे आय वॉन्ट टू डू, म्हणजे मला थोडंसं वेगळं. मग मी म्हणलं अगं तू असं कर ना, तू ग्रीटिंग बनव किंवा आपण मेहंदी काढतो किंवा आपण हे मंडाले आर्ट करतो. तर नाही म्हणाली, ते नाही मला असं काहीतरी असं हे होतं आहे. मग मी तिला म्हटलं की एक काम करते का तू तुझा आवाज खूप छान आहे, तू गाण्याची परीक्षा देतेस का? आणि तुम्हाला खोटं वाटेल, त्या मुलीने म्हणजे तिला तिथे ती आवड निर्माण झाली. ती शास्त्रीय संगीत जे आहे ती शिकायला तिने सुरुवात केली ड्युरिंग द प्रेग्नन्सी. म्हणजे तिने त्या परीक्षा पण दिल्या. आणि म्हणजे ती सांगते ना की म्हणजे गाण्यामुळे मला कधी असं हे जाणवलंच नाही, म्हणजे स्ट्रेस जो आहे तर तो कधी जाणवलाच नाही. किंवा बाकीच्यांचं जे आपण म्हणतो की ओव्हर थिंकिंग किंवा काही ह्या गोष्टी झाल्याच नाहीत. अच्छा. सो म्हणजे हॅपी प्रेग्नन्सी आणि हेल्दी प्रेग्नन्सी ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना तर ह्या खूप महत्त्वाच्या आहेत तिथे. म्हणजे मी फक्त ह्या गोष्टी केल्या म्हणून ते तसं होणार आहे किंवा ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत असं नाही आहे. तुमच्या डे टू डे ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना तर त्या गोष्टींमधनं पण तुम्ही आनंद शोधायला घ्या. ते खूप महत्त्वाचं आहे. तो आनंद तुम्ही त्या बाळापर्यंत पोहोचवताय आणि ते बाळसुद्धा मग त्या प्रकारचं म्हणजे जी आनंदी वृत्ती म्हणतो तशीच त्याची होते. तर ते खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. मॅम, तुम्ही म्हणालात की गर्भसंस्कारामध्ये लाईफस्टाईल चेंजेस होतात, तर हे नेमकं काय? हा खूप छान प्रश्न आहे. खरं तर बघा की आता आपण प्रत्येकाला सांगतो की म्हणजे ड्युरिंग द प्रेग्नन्सी वॉकिंग गरजेचं आहे. ओके. पण मग हे वॉकिंग कसं गरजेचं आहे? वॉकिंग करायचं म्हणजे काय करायचं, ते किती करायचं, हे पण त्यांना समजणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे मी आता म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं ना की म्हणजे रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही अर्धा पाऊण तास चालतो, ते चुकीचं आहे. ते समजणं गरजेचं आहे. मग तू जसं आता मी सकाळी समजा त्यांना सांगते की नाही सकाळी तुम्ही 2 जण फिरायला जा, तर काय होतं की 2 जण उठतात, आवरतात. समजा ते फिरायला गेले तर त्याच्याने काय होतं की
आपण जे म्हणतो की छान ऑक्सिजन आहे तो मिळतो. दिवसाची जी सुरुवातच आहे तीच सकारात्मकतेने, फ्रेश एअर आहे तर सकारात्मकतेने होते. आणि तिला त्या ट्रायमिस्टरमध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढंच वॉकिंग करू देत. ओके, ते हे झालं वॉकिंगबद्दल. त्याच्यानंतर येतो की नाश्ता. मग हा नाश्ता मी काय केला पाहिजे. म्हणजे आता मी आले, मग आता म्हणजे मी येताना काहीतरी म्हणजे काहीतरी घेऊन आले पॅक, की मी मॅगीज घेऊन आले मग तेच केलं. तर तसं नाही, तू खाताना काय खाल्लं पाहिजे हे पण आपण तिला सांगतो. इवन तू झोपायचंयस तर तू कशा पद्धतीने झोपायचंयस हे पण आपण तिला सांगतो. की तिला असं होतं की नाही मला बसवतच नाही, तर मग तू बसताना तुला त्रास होतोय तर मग तू म्हणजे तुला अशा प्रकारे तू बसलीस तर तुला कम्फर्टेबल वाटेल. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे जेवायचं आहे मला तर मी कशा प्रकारे जेवलं पाहिजे. म्हणजे मी जेवायला बसले आज तर ती वेळ आहे, त्या वेळेला आता बाळ वाट बघतंय की आई जेवणार आहे, बरोबर, ती एनर्जी त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे. मग ती वेळ साधणं मला खूप गरजेचं आहे. आज मी 12ला जेवले, उद्या मी 2ला जेवले, परवा मी सकाळी 11 वाजताच जेवले, असं नाही ना चालणार. त्या जेवताना काय मी खाल्लं पाहिजे ते पण खूप महत्त्वाचं आहे की नाही. मग ते जे आहेत ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. इवन मी तर खूप वेळा मुलींना सांगते की कपडे घालण्यावरनं की तुम्ही आता प्रेग्नन्सीमध्ये कॉटनचे कपडे घाला, थोडेसे अशा प्रकारचे कपडे घाला, की जेणेकरून ते सांगणंसुद्धा त्यांना गरजेचं असतं की त्यांना तो कम्फर्ट आला पाहिजे. इवन म्हणजे हे लाईफस्टाईल चेंजेसमध्ये म्हणजे खूप गोष्टी अशा असतात ना की बऱ्याच वेळा असं होतं की कोणीतरी केलं आहे म्हणून मी ते करते. करेक्ट. फॉर एक्झाम्पल मी आता सांगेल की प्रेग्नन्सी शूट. ओके, प्रेग्नन्सी शूट आता सध्या इतकं हाईपवरती आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे इट इज अ इव्हेंट. ओके, तुम्ही मग त्याच्यासाठी मग काय ते कुठे करायचं आहे ते बुक करता वगैरे सगळं करून त्याच्यासाठी मेमरीज असतात. आणि मी म्हणते की मेमरीज असतात, ह्या मेमरीज आपल्या असतात, आपल्या नवऱ्याच्या असतात, आपल्या फॅमिलीच्या असतात. जगाला दाखवायला तुमच्या मेमरीज काय उपयोगाच्या. बरोबर आहे ना. काय प्रेझेंट करायचं, कशासाठी करायचं हे पण त्यांना समजलं पाहिजे. बरोबर. म्हणजे एखादी गोष्ट जी आहे ती तो संस्कार असेल तर तुम्ही जरूर करा. करेक्ट. पण ते जर फॅड असेल तर ते करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. मग इथे की काय म्हणू शकतो की म्हणजे हां ठीक आहे, हौशेने तुम्ही 4 फोटो काढणं हे गरजेचं आहे. ह्याच्या बाबतीमध्ये म्हणजे अशी उदाहरणं आहेत माझ्याकडे की प्रेग्नन्सी शूटसाठी म्हणजे कुठेतरी लोकेशन बुक केलं, तिथे ते लोक गेले आणि मग ते सगळं एक्साइटमेंट असतं, ते गाऊन घेतला जातो वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. पण असं होतं की ते तिथे पोहोचले पण त्यावेळेला पाऊस आहे, त्या पावसात म्हणजे त्या वातावरणामध्ये ती भिजली किंवा भिजली नाही तरी त्याचा सगळ्यात तिला आल्यानंतर सर्दी खोकला खूप त्रास होतो. एक जण आहे माझं, तिच्या बाबतीत तर असं झालं की ते शूट त्यांनी जे लोकेशन ठरवलं होतं तिथे ते शूटला गेले उन्हाळ्यामध्ये आणि तिथे ना तिला म्हणजे पाणीच नाही प्यायला, खायलाच काही नाही. ओके. आणि नंतर दुसऱ्या दिवशी तिला ॲडमिट करून IV लावावा लागला. मग काय उपयोग आहे त्या प्रेग्नन्सी शूटचा आणि कशासाठी. म्हणजे कोणीतरी काहीतरी प्रेझेंट करतं सोशल मीडियावरती आणि मला असं वाटतं की मी पण ते प्रेझेंट करावं. बरोबर. हेच खूप चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला कुठल्या वेळेला काय गरजेचं आहे हे त्यांना मी सांगते. आता त्यांना पाहिजे तर त्यांनी ते करावं, बरोबर आहे, किंवा नाही करावं, हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे. बरोबर. पण तरीही त्यातल्या त्यात म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की सोबरपणा जो आहे तो मग तिथे येतो. ओके. म्हणजे माझ्याकडच्या ज्या मुली आहेत त्यांनी कुठल्या तरी वाड्यात जाऊन नऊवारी घालून वगैरे असं मग ते प्रेग्नन्सी शूट केलेलं आहे, ना की म्हणजे गाऊनमध्ये वगैरे असं. तर हा फरक आहे, हा डिफरन्स जो आहे तर तो कुठेतरी होतो.
तर हे पण काय म्हणू शकतो की ह्या गोष्टी पण ज्या आहेत ना, तर ह्या खूप गरजेच्या आहेत. राईट. म्हणजे आज असं होतं की म्हणजे खरंच सांगते तुम्हाला की प्रेग्नन्सी योगाचा क्लास लावायचा म्हटलं की मुली विचार करतात फीस किती आहे किंवा काय आहे, आणि शूटसाठी त्या आरामात 20-25 हजार रुपये घालवायला तयार होतात. बरोबर. जर तुम्ही प्रेग्नन्सी योगाचा क्लास लावला तर ती तुमची लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. शूटमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही एवढा पैसा टाकता त्यावेळेला त्या एका दिवसासाठी जे होतं त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं होतं की त्या सासूलाही ते पटत नसतं, नाही पटत. हो. त्या मुलालाही कुठेतरी ते फायनान्शियल जे आपण म्हणतो ना की ते बर्डन होतच होतं की एवढा खर्च कशासाठी करायचा आहे, पण तिला दुखवायचं नाही म्हणून मग ते केलं जातं. काही ठिकाणी असतं की आईच्या डोक्यात असतं की डोहाळे जेवण म्हणजे सासूबाईंनी डोहाळे जेवण मोठं करावं, मग त्यांना ते पण असतं की आता डोहाळे जेवण पण करायचं, हे पण करायचं ते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे म्हणजे ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स करणं, त्याच्याने वाद तयार करणं किंवा ते केलं नाही म्हणून माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेमच नाहीये असं काहीतरी डोक्यामध्ये भांडणामध्ये कन्वर्ट होणं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या चुकीच्या आहेत आणि त्या म्हणजे त्या अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. हे मुलींना लक्षात येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. खूप छान माहिती दिली आज तुम्ही आपल्या प्रेक्षकांना. मी तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे. जर कुणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तिथून तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. मी सुद्धा पर्सनली थँक्स अलॉट, कारण हा पॉडकास्टमध्ये विषय घेणं हे खूप गरजेचं होतं. राईट. आज जे आपण म्हणतो की उद्याचा भारत मला समृद्ध पाहिजे आहे, तर तो समृद्ध तेव्हाच होईल ज्या वेळेला त्याच्या आईमध्ये म्हणजे आजच्या आईमध्ये हा अवेअरनेस असेल आणि होणाऱ्या पुढच्या पिढीकडे हे संस्कार असतील. तर त्या दृष्टीने हे जे पाऊल तुम्ही उचललं आहेत, हा पॉडकास्ट तुम्ही घेतला आहे, तर हे सुद्धा एक खूप छान मी म्हणेल की सुरुवात आपण म्हणू शकतो. थँक्यू सो मच. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.